राज्यातल्या पूरस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना निवेदन सादर करत भरीव मदतीची केली मागणी। पंतप्रधानांचा सकारात्मक प्रतिसाद। राज्यातल्या शहरांमध्ये सांडपाणी आणि जलपुनर्वापर व्यवस्था करण्यासाठी जागतिक बँकेकडून 4000 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओदिशा दौऱ्यावर झारसुगुडा इथे अमृत भारत एक्सप्रेसला करणार मार्गस्थ, तसंच जनतेलाही करणार संबोधित। संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेवर भारताचं सडेतोड उत्तर। हिंसक कृत्यांसाठी दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे तेवढेच जबाबदार असल्याचं केलं स्पष्ट। दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना संबंधित राष्ट्रांच्या कायद्यानुसार शिक्षा ठोठावली गेलीच पाहिजे, असं सांगत काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा ब्रिक्स राष्ट्रांकडून कठोर निषेध। अंदमान इथे नैसर्गिक वायू साठ्याचा शोध, भारतासाठी ऊर्जा क्षेत्रासाठी नवीन स्रोत गवसला। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि वाहनतळ इमारतीचं भूमिपूजन। मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी MMRDA तज्ज्ञ समिती नेमणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत सुपर ओव्हरमध्ये भारताची श्रीलंकेवर मात, पाकिस्तानसोबत उद्या अंतिम सामना। दक्षिण कोरियातल्या ग्वांगजू इथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय जोडीतील शीतल देवी आणि सरिता यांचा अंतिम फेरीत प्रवेश। आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम, मराठवाड्यात पाणलोट क्षेत्र मुसळधार पावसामुळे विविध धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू।